नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. का आहे सगळ्यात खास आणि वेगळी अशी ही आषाढी एकादश? कारण या आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा तर असतेच, पण त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये नागशय्येवरती निद्रास्त अवस्थेत 4 महिने जाणार आहेत पुढचे. त्यामुळेच या चातुर्मासाला प्रारंभ तर होतोय, पण महत्त्वपूर्ण अशी ही एकादश जरी तुम्ही कोणतेही उपवास करत नसताल तरी आजच्या उपवासाचे खूप महत्त्व आहे. आजच्या व्रताचे तितकेच महत्त्व आहे. चला तर मग बघूया आजच्या एकादशीचे व्रताचे पालन कसे करावे, व्रतामध्ये काय खावे आणि कशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने जास्त किचकट न करता पूजा करून त्याचं फळ प्राप्त करावे. चला तर मग. कारण आषाढी एकादशी म्हटलं की अनेक लोक वारकरी जे आहेत ते पंढरपूरला पोचतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात. पण प्रत्येकालाच ही संधी मिळते का हो? नाही. कारण आपण गृहस्थ जे आहोत, आपले कामधंदे, आपल्या सगळ्या मुलांच्या शाळा वगैरे सांभाळून आपल्याला दरवर्षी तिथे जायला भेटेल का? नाही. मग त्यासाठीच आज सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करताना न विसरता अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, भीमसेनी कापूर आणि त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशीचं पान या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आणि मग त्या पाण्यामध्ये हात ठेवून हर हर गंगे हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा कमीत कमी म्हणा. एकदम छोटासा मंत्र आहे, पण हे 2 शब्द अंघोळ करताना आषाढी एकादशीला तुम्हाला चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्यफळ नक्कीच प्राप्त करून देतील. म्हणूनच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. अगदी छोटे उपाय असतात, साधे सिंपल असतात, पण या गोष्टी अनेकांपर्यंत पोहोचत नाही. याविरुद्ध अमुक एक करा, या गोष्टी करा, आजच्या दिवशी एवढं नामस्मरण करा, एवढं जप करा, मंदिरात जा, या गोष्टी सांगतात, सर्वजणच सांगतात. यामध्ये काही चुकीचं नाही आहे. पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने भगवंताच्या जवळ कसं जाता येईल किंवा आपलं मन त्याच्या चरणी कसं लागेल, यासाठी हा सगळ्यात पहिला पॉवरफुल असा रामबाण उपाय आहे. म्हणूनच चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आता व्रताचं पालन हे झालं. आंघोळ वगैरे केल्यानंतर संकल्प घ्यायचा की आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो मी आज धरणार आहे. त्यासाठी आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जलार्पण करायचं. सूर्यदेवांना जलार्पण केल्यानंतर आपल्या देवाऱ्याजवळ यायचं. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही देवपूजा करा किंवा घरातली जी व्यक्ती देवपूजा करते तिने आजच्या दिवशी लवकर देवपूजा वगैरे करायची आहे. नित्यकर्म जे आहेत लवकर आटोपायचे आहे. आणि त्यानंतर संकल्प घ्यायचा की मी आज एकादशीच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा जी ही एकादश अधिक महत्त्वाची आणि श्रेष्ठ आहे, तर मी संपूर्ण नाव घ्यायचं. आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचं, गावाचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं आहे की मी हा उपवास मला ज्याप्रमाणे जमत आहे, जितका जास्त शक्य चांगल्या प्रकारे मी हा उपवास करणार आहे. तर हे भगवंता नारायणा, माझ्याकडून हा उपवास, हे व्रत जरूर करून घे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत मी करणार आहे. आणि हा संकल्प करून हे पाणी जमिनीवर सोडायचं. त्याचबरोबर देवपूजा करत असताना जे बाळकृष्ण किंवा विठ्ठलाची किंवा मग विष्णूंची जी मूर्ती आहे तुमच्याकडं, त्यांना स्नान घालताना काय करायचं आहे, कोमट पाणी करायचं. त्यामध्ये हळद, थोडंसं चंदन, त्याचबरोबर एक तुळशीपत्र, भीमसेनी कापूर, गंगाजल आणि गुलाबजल हे सगळं मिक्स करायचं. काही गरज नाही आहे, पंचामृत नाही आहे तुमच्याकडे, असेल तर खूप चांगलं, नाही आहे तर हे सगळं मिक्स करायचं. देवाला अंघोळ घालायची, स्नान घालायचं आणि स्नान करत असताना भगवंताचं नामस्मरण करायचं. मग तुमच्या आवडीचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. किंवा मग गायत्री मंत्र जो आहे, विष्णू गायत्री मंत्र, तो देखील म्हणता येईल. त्याचबरोबर एकदम सोपात सोपा मंत्र ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, अशा प्रकारे एकदम सोपी नावं तुम्ही म्हणायची आहेत स्नान घालताना. शक्य असेल तर 108 वेळा मंत्र म्हणत म्हणत स्नान घाला. त्यानंतर तुमच्या आवडीचे वस्त्र वगैरे घाला भगवंताला. तुपाचा दिवा आजच्या दिवशी प्रज्वलित करा. धूप दीपांचा वास दरवळू दे पूर्ण घरामध्ये. पिवळी फुलं अर्पण करा भगवंताला. झेंडूची पिवळी फुलं जरूर अर्पण करा. आणि 5 मिनटं मौन धारण करायचं आहे. तिथेच देवघराजवळ बसून
अगदी 5 मिनटं 2 मिनटं हे मौन धारण करायचं, बोलायचं नाही कुणाशीच, काहीच नाही. तिथे शांत देवाजवळ बसायचं. नैवेद्यामध्ये काय देऊ शकतो ते बघा. नैवेद्यामध्ये फळ जे आहे कोणत्याही प्रकारचं, केळी वगैरे कुठलंही एक फळ तिथे तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर आता आरती करायची आहे. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की भगवंताची पूजा केली, षोडशोपचारे नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आरती करत असताना त्या कापरामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. या लवंगांमुळे होतं काय की छोटासा होम हवन आपल्याकडून घडतो आणि हे हवन जो घडलेला आहे याचं पुण्यफल आपल्याला आजच्या दिवशी प्राप्त होतं. पुण्यफलच प्राप्त व्हावं म्हणून करायचं का? तर नाही. शरीरातली आपली आणि घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी देखील मदत होते. मग आजच्या दिवशी उपवासाचं तुम्ही रताळे किंवा मग बटाट्याची भाजी यासोबत साबुदाण्याची खिचडी अनेक जण खातात. फलाहार करतात अनेक जण, दुधावरती राहतात अनेक जण. जसं तुम्हाला जमणार आहे, जसा तुम्ही उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे त्याप्रमाणे उपवास करा. आता ज्यांना कोणतीच उपवासाची एकादशीची कोणतीच गोष्ट किंवा काहीच माहिती नाही आहे, त्यांनी ही एकादशी मात्र जरूर करायची आहे. घरामध्ये किंवा मंदिरात जाऊन विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. आता मंदिरात जर आजच्या दिवशी गर्दी असेल तर आपल्या घरीच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा ऐकायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवरती मोठ्या आवाजात विष्णू सहस्त्रनाम लावलं तर अगदी उत्तम. अखंड सगळ्या घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं, निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरात जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याची षोडशोपचारे पूजा करा जसे मी सांगितलं आणि तुलसी पत्राची माळ तयार करा. तुमच्या स्वतःच्या हाताने दुकानातून म्हणजे जिथं हार वगैरे मिळतात तिथून तुळशीची जुडी घेऊन या आणि तुम्ही हार बनवा. तुळशीच्या पानांचा हार भगवंताला तुम्ही स्वतः बनवा आणि मग ही माळ अर्पण करा. अजून काय पाहिजे भगवंताला? आपण जर इतक्या श्रद्धेने, इतक्या आपुलकीने सगळं जर केलं तर आणखीन कोणतेही मोठमोठे मंत्र साधना करण्याची गरज नाही असं मला वाटतं. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की हो, श्रद्धेने देवासाठी केलेलं कितीही छोटीशी गोष्ट असू दे पण ती त्याच्या चरणाशी पोहोचते आणि अमुक एक साधना केली किंवा अमुक एक मंत्र म्हटला तर मला फळ मिळेल अशी आशा न धरता मनापासून देवासाठी काय करता येईल ते जर तुम्ही केलं तर त्याचं फळ अनेक पटीने नकळतपणे मिळतं. म्हणून लक्षात घ्या, काही तुम्ही करताल. आता जे मौन सांगितलेलं आहे ते मौन यासाठीच सांगितलेलं आहे की हे जे अंतःकरण आहे ते भगवंताजवळ पोहोचण्यासाठी तितका 5 मिनिटाचा जो मौन कालावधी आपण घेतलेला आहे त्या दिव्याकडे बघायचं आहे देवारात एकटक आणि मग जे कनेक्शन होतं ते तुम्हाला संपूर्ण दिवसभर जाणवेल. कितीही तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी ताणतणाव जरी जाणवला तरी तुमचं मन मात्र एकदम प्रसन्न, आनंदी आणि आतून समाधानी असणार आहे. यासाठीच हा उपाय सांगितलेला आहे. कारण अनेक असे उपाय आहेत जे मी एक रेकी ग्रँडमास्टर म्हणून आपल्या परिवारातील अनेक सदस्यांना सांगत असते. अनेक जणांचे फोन येतात, मेसेज येतात तर त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करत असते. तर मला आज असं वाटलं की एकादशीच्या दिवशी तुमच्यासोबत देखील हा उपाय शेअर करावा म्हणून हा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. यासोबतच भगवान श्रीकृष्णांना आवडणारं असं म्हणजे कमळ. श्रीकृष्ण सांगतात स्वतः की आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे की जो मनुष्य कमळाच्या फुलाने माझी पूजा करतो तिन्ही लोकातून देवतांच्या पूजनाचे फल प्राप्त करतो. पण नाहीच भेटलं आपल्याला कमळाचं फूल वगैरे तर मनापासून डोळे झाकून कमळाचं फूल जे आहे ते डोळ्यासमोर आणा आणि ते भगवंताला अर्पण करत आहात. पांढऱ्या रंगाचं कमळ, गुलाबी रंगाचं, आणखीन तुम्हाला ज्या ज्या रंगाचे कमळ तुम्ही आजपर्यंत पाहिले आहेत ते तुम्ही आठवा आणि त्या प्रकारे अर्पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याची जबाबदारी मात्र तुमची आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू ओम नमो नारायण लिहायला विसरू नका, जेणेकरून अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला तुमची मदत होईल.